दादा नमस्कार. नमस्कार. आता तुमच्या सोयाबीनच्या शेतात आपण उभे आहे. काय परिस्थिती सोयाबीनची? काय पाऊस नाही वेळेत त्याच्यामुळे सगळे हे काय असे जळायला लागले झाडं आहेत, हे असे पार मर झालेली आहे काही ठिकाणी. आता हे किती दिवस झालेत पेरून? पेरून जवळ दीड महिने झाला आहे. मग आता 1.5-2 महिने झालेत. ऐन उताराचा टाइम आणि पाऊस गेला असंच झालेलं आहे. आता त्याचा काय काय दुष्परिणाम काय काय झाले? दुष्परिणाम आता हे काय मर झालेली आहे झाडांची, उतारा व्यवस्थित नाही झाला, असे रानं मोकळी झाली सगळी, उत्पन्नावर परिणाम होणारच आता इथून पुढं. त्याच्यामुळे सगळंच परत पाऊस पडला तर हे सुधारायची काही लक्ष नाही ना, सुधारणारच नाही ना आता हे आता हे थोडंसं कुकडं मुडं काहीतरी होईल, नाही तर काही सुधारणार. साधारण हे किती क्षेत्र आहे? हे 35 गुंठे. याला किती खर्च आला सोयाबीनला? सोयाबीनला जवळ आतापर्यंत जवळ खुरापणे ते जर धरलं तर जवळ 10-12 हजार रुपये खर्च आलाय त्याला. आता याच्यातून ते उत्पन्न निघेल कसं? नाही ना, निघू शकत नाही ना आता तेवढं. बरं, आता सध्याची आपण परिस्थिती पाहतोय त्याची करतच नाही काही. तर बहिणींना मात्र 1500 रुपये. हा, 1500 रुपये द्या बहिणीला. आता लाडका भाऊ काढलाय काय म्हणतात ते, असं चाललंय त्यांचं. तुमची काय अपेक्षा आहे? सरकारने काहीतरी करावं आपल्याकरता, शेतकऱ्यांकरता थोडंसं काहीतरी सहकार्य करावं, बाकी दुसरं काय अपेक्षा आहे आपली. आता साधारणतः हे 15 ते 20 हजार रुपयाचं नुकसान आहे. हो, 15 ते 20 हजार रुपये नुकसान आहे आपलं. हे काय ते पाईप आतरले, पण ते काय पाणी नसल्यामुळं रेन पाईप आतरले. हो, रिंग पाईप आतरले आपण. अजून काय काय पिकं आहेत? ऊस आहे, हे आपलं घास आहे. त्यांची काय परिस्थिती? ते अशीच परिस्थिती त्यांची. पण आता तुमच्याकडे गाय पण आहेत का? मग गाय आहेत. मग दुधाच्या दराची काय परिस्थिती? दुधाची दराची तर पार सगळे बोंबल बारा खड्यात झालेले आहेत. आता काय सरकारने 5 रुपये अनुदान दिलं ना? काय 5 रुपये अनुदान कोणाला आलंच नाही, तर अजून आलंच नाही आपल्याला अजून अनुदान. तुमची काय मागणी काय बाबा सरकारकडनं? आता निवडणुका पुढे आहेत. निवडणुका पुढे म्हणण्यापेक्षा हे थोडंसं सहकार्य करावं शेतकऱ्याला, थोडंसं आम्ही भाव द्यावा थोडका. हे सरकार परत आलं पाहिजे का नको? नाही, हे नको, सरकारच नको. हे सगळ्यात भंगार सरकार आहे. लोकांची जुनी सोयाबीन अजून पडून आहे. हा, त्याला आम्ही भाव नसल्यामुळे फक्त बाजार सांगतात. सगळ्यांनी साठवून ठेवलेली आहे तसे. काय अपेक्षित बाजार कमीत कमी 60 ते 65 रुपये बाजार भाव पाहिजेत बा थोडक्यात. दिला पाहिजे. म्हणजे आता जुनं सोयाबीन घरात येतेच, आता परत नवीन. हा, नवीन उत्पन्न चालूच आहे ना आता, आणि त्याची आज परिस्थिती. सरकारने शेतकऱ्याच्या नुकसान भरपाई नुकसान भरपाई दिली पाहिजे त्यांनी. धन्यवाद. धन्यवाद.